मऊ लुसलुशीत व खुसखुशीत भरपूर दिवस पांढरे शुभ्र राहणारे, तोंडात टाकताच विरघळणारे पाकातील रवा लाडूची आज रेसिपी बघणार आहे. पाकातील रवा लाडू बनवताना पाक फसतो का तुमचा? लाडवावरती साखर जमा होते का? लाडू कठीण होतात का? एकतारी पाक परफेक्ट बनत नाही का? तर या पद्धतीने लाडू बनवून बघा. त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा. नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ मीरामध्ये आज बनणार आहेत पाकातील रवा लाडू. 1 किलो रव्याच्या प्रमाणासाठी पाकाला साखर किती घ्यायची, पाकासाठी पाणी किती घ्यायचं, पाक कसा बनवायचा, एकतारी पाक कसा बनला हे ओळखण्यासाठी पूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं मी 1 किलो इतका रवा घेतला आहे. बारीक रवा आहे हा. वजन करून दाखवते मी. प्लॅस्टिकच्या पिशवीसहित थोडासा जास्ती दाखवतो, काही हरकत नाही. परातीमध्ये ओतून घेते. ओतल्यानंतर ह्याला मी चाळून घेऊन निवडून घेते. चला तर आता ह्याच पिशवीमध्ये मी साखर वजन करून घेणार आहे. 1 किलोसाठी 800 ग्रॅम इतकी साखर पाहिजे आपल्याला. प्लास्टिक पिशवी आहे त्यामुळे थोडंसं मी 10 ग्रॅम वरती घेतलं आहे. तर आता माझा गरा चाळून निवडून झालेला आहे. चला, गरा 1 किलो असल्यामुळे कढईमध्ये पूर्ण बसत नाही, तर तो मी 2 बॅच करून भाजून घेणार आहे. कढईमध्ये छोटी वाटी इतकं मी तूप घेतलं आहे. तूप तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अति जास्तही तूप घालायचं नाही आणि कमीही घालायचं नाही. ओलसर रवा दिसेल इतकं तूप घालायचं. तर आता मंद आचेवरती 10-15 मिनिटं रवा मी भाजून घेते. रवा भाजताना लालसर रवा आपल्याला अजिबात भाजायचं नाही, नाहीतर लाडू आपले कठीण होतात. रव्याला कंटिन्यू परतत हलकासा बदामी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. आता रवा माझा भाजत आला आहे. अशा प्रकारे रवा मी भाजून घेतलेला आहे. तर याचा हलका चेंज कलर झालेला तुमच्या लक्षात येत असेल तर भाजून झालेला आहे. तर मी थंड करण्यासाठी हा रवा एका परातीमध्ये ओतून घेणार आहे. तर चला, परातीमध्ये ओतून घेते मी. पुन्हा उरलेला रवा मी आता भाजून घेते. कढईमध्ये पुन्हा मी 1 वाटी छोटीशी तूप घेतलं आहे. त्यामध्ये आता उरलेला हा 2 कप आणि थोडासा मुठभर जास्ती होता हा सगळाच रवा मी भाजून घेणार आहे. म्हणजे टोटल रवा आपला 4 कप मुठभर झालेला आहे. तो मी सेम प्रोसेसनं भाजून घेणार आहे. हाही रवा भाजताना मला तितकाच वेळ लागणार आहे. जास्त वेळ लागतोय म्हणून गॅसची फ्लेम हाय करून रवा अजिबात भाजायचा नाही, नाहीतर लाडू आपले कठीण होतात. आता हाही रवा माझा भाजून झालेला आहे. व्हिडिओ मी थोडा स्पीड करून दाखवलेला आहे. रवा थंड करण्यासाठी परातीमध्ये ओतून दिला आहे आणि पसरवून घ्यायचा. आता पाक बनवायचा आहे. 800 ग्रॅम इतकी आपण साखर घेतली होती, ती कपाने मोजून घेऊया. 800 ग्रॅम साखर आपली कपाने किती होती बघूया आपण. 800 ग्रॅम साखर आपली 3 कप इतकी भरली आहे. पातेल्यामध्ये साखर ओतल्यानंतर हाताने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे साखर पसरवून घ्यायची, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज लागतो. आता ज्या कपाने साखर घेतली आहे त्याच कपाने मी 2.5 कप इतकं पाणी वापरणार आहे. कपाने जर तुम्हाला पाणी मोजून घ्यायचं नसेल तर आणखी एक पद्धत आहे. साखरेवरती आपलं 1 कांड बुडल इतकं पाणी शिल्लक राहायला पाहिजे. हे पाणी आपलं पाकासाठी एकदम परफेक्ट आहे. आता गॅस ऑन करून मी पातेलं गॅसवरती ठेवलं आहे. पाण्यातील साखर विरघळेपर्यंत, पाण्याला छान उकळी येईपर्यंत कंटिन्यू हलवायचं आहे, म्हणजे साखर आपली खाली तळाला चिटकणार नाही. पाण्याला छान उकळी फुटली आहे. साखर ही पूर्णपणे विरघळली आहे. पाक बनवताना गॅस हा हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. पाक बनल्यानंतर तो मीडियम फ्लेमवरती ठेवायचा. ते मी पुढे सांगेनच. पाकाला उकळी आल्यानंतर ह्यामध्ये 2-3 चमचे इतकं दूध घालायचं आहे. त्यामुळे साखरेतील जो काही कचरा असेल तो पाकाच्या कडेवरती येईल. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे हा काळपट रंगाचा जो कचरा आहे तो येतो. तो मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्पॅच्युलाने काढून घेते.
साखरेचा जो काही काळपटपणा आहे तो निघून गेल्यानंतर पाक आपला एकदम पांढरा शुभ्र बनतो, त्यामुळे लाडूही आपले पांढरे शुभ्र बनतात. तर अशा प्रकारे कंटिन्यू पाकाला हलवत राहायचं आणि चेक करत राहायचं पाक आला आहे की नाही. पाक येण्यासाठी फक्त 10च मिनिटे लागतात. पाक हलकासा घटसर झाला की गॅस मंद आचेवरती करायचा आणि आपण जे काही पाक चेक करण्यासाठी जे आता इथं मी उलातनं घेतलेलं आहे तर त्यावरती मी पाक चेक करणार आहे. तुम्ही लक्ष दिलं तर लक्षात येईल शेवटचा जो ठेम आहे त्यावरतीच आपण पाक चेक करायचा आहे. तर एकदम एक तार अशी तयार झाली आहे तर पाक आपला तयार झालेला आहे. ही एक पद्धत आहे पाक चेक करण्याची. आणि दुसरी पद्धत म्हणजे थंड झालेला पाकाचा थेंब आपल्या बोटावरती घ्यायचा आहे. अशा प्रकारे दोन्ही बोटांच्या मध्ये बोट चिटकवून पाहायचं की तार तयार होते की नाही. तर हा पाक आपला रव्याच्या लाडवासाठी परफेक्ट तयार झाला आहे. आता गॅस ऑफ करून घेतला आहे मी. पाक तयार झाला आहे त्यामुळे गॅसवरून पातेलं खाली उतरायचं. भाजलेला रवा यामध्ये आता ओतून घ्यायचा आहे. आता मी पाकामध्ये रवा ओतून घेते सगळा. रवा पाकामध्ये ओतल्यानंतर त्याच्या गुठळ्या अजिबात राहिल्या नाहीत पाहिजेत अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा. तर चला मी रवा मिक्स करून घेते पाकामध्ये. पूर्ण मिक्स झाल्यानंतर रव्यामध्ये पाक तुम्हाला जास्त वाटत असेल पण हा जास्त नाहीये, एकदम परफेक्ट आहे. यावरती आता पॅक असं एक झाकण ठेवून द्यायचं आहे. पाकामध्ये रवा फुलण्यासाठी अर्धा तास लागतो. अर्ध्या तासानंतर लाडू बांधण्यासाठी परफेक्ट आपलं लाडवाचं मिश्रण तयार होईल. आता इथे पाकामध्ये रवा टाकून मला अर्धा तास झालेला आहे. तर चेक करूया आपण. पाकामध्ये रवा एकदम छान असा फुलला आहे आणि लाडू बांधण्यासाठी परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालं आहे. आता सर्व गुठळ्या मी पुन्हा एकदा फोडून घेते आणि लाडू बांधायला आपण सुरुवात करूया. सर्व गुठळ्या फोडून घेतल्यानंतरच लाडू बांधायचे. बघा एक्स्ट्रा पाक अजिबात उरलेला नाही. पाक हा एकदम परफेक्ट झालेला आहे. आता शेवटी यामध्ये वेलची पूड टाकायची आहे. वेलचीचे दाणे व साखर मी मिक्सरला छान बारीक करून घेतली आहे, तीच यामध्ये घालत आहे. पाकामध्ये जर वेलचीची पूड टाकली तर त्याचा सुगंध सगळा निघून जातो आणि लाडवामध्ये शिल्लक राहत नाही, म्हणून वेलची पूड ही शेवटीच घालायची. वेलची पूड मिक्स करून झाल्यानंतर मिश्रणाचे हाताला चटके तर बसत नाहीत ना हे चेक करून घ्यायचं व लाडू वळायला घ्यायचे आपण. गार्निशिंगसाठी मी इथे बेदाणा वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता. तर चला अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेते. पाकातील रवा लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. 1 किलो रव्यामध्ये 45 लाडू तयार होतात. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.